जय शिवराय मित्रांनो अगदी नियोजित वेळेप्रमाणे म्हणजे आज 10 ऑगस्ट 2026 पासून 2 लाखावरील कर्जमाफी अर्थात एक वेळ समझोता योजना ओटीएस योजनाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। जर तुमचं 2 लाखापेक्षा जास्त कर्ज असेल आणि तुम्हाला जर कर्जमाफी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला आता बँकेकडे संपर्क करावा लागेल आणि बँकेकडे आपल्याला ओटीएस घेण्याच्या संदर्भातील जी काही इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करावी लागेल। त्याच्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्राच्या पूर्तता आपल्याला बँकेकडे करावं लागतील आणि याच्यासाठी नेमका काय अर्ज करायचा, कशा प्रकारे पुढील प्रक्रिया पार पाडल्या जाणार आहे हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, 2 लाखाच्या आतील कर्जमाफी ही शासनाच्या माध्यमातून केली जाणार आहे, परंतु 2 लाखाच्या वरची जी रक्कम असेल ती रक्कम बँकेच्या माध्यमातून जी काही टप्पे पाडून दिली जाईल ती रक्कम 31 मार्च 2027 पर्यंत भरायची आहे। मग आता बँकेकडे तडजोड केल्यानंतर जे काही तडजोडीचं सूत्र असेल त्या सूत्रानुसार बँकेकडून रक्कम सांगितली जाईल। तुम्हाला 2 लाख 1,000, 2 लाख 10,000 तुमचं जे काही कर्ज असेल त्या कर्जानुसार जी रक्कम असेल ती सांगितली जाईल आणि 2 लाखाच्या वरील रक्कम तुम्हाला बँकेकडे भरून 2 लाखाच्या आतील जी काही रक्कम असेल त्याची कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे। आणि याच्यासाठी तुम्हाला बँकेकडे तडजोडीसाठी एक अर्ज करावा लागणार आहे। कर्जदाराकडून तडजोडीच्या अर्जाचा नमुना, हा नमुना पण या ठिकाणी पाहू शकता। प्रति तुमची जी काही बँक असेल त्या बँकेमध्ये हा अर्ज द्यायचा आहे। त्याच्यामध्ये तुमचं पूर्ण नाव, तडजोडीसाठी जो काही रकमेचा प्रस्ताव असेल तो प्रस्ताव, याच्यामध्ये तुमच्याकडे असलेल्या कर्ज खात्यामधील जी काही रक्कम आहे ती रक्कम, थकबाकी आहे जेवढी रक्कम असेल ती मेन्शन केली जाईल। याच्यानंतर देऊ केलेली रक्कम, बँकेकडून तुम्हाला जी काही रक्कम भरावयास सांगितली जाईल त्या रकमेबद्दलची माहिती या ठिकाणी द्यावी लागणार आहे। याच्यानंतर तुम्हाला त्याचं जे काही कायदेशीर शुल्क असतील, न्यायालयीन शुल्क असतील किंवा इतर प्रक्रिया शुल्क असतील जे काही बँकेकडून सांगितले जातील ते तुम्हाला त्या ठिकाणी द्यावे लागतील आणि त्याच्यासाठीचं देयक वेळापत्रक। आता बँक काय करेल, समजा एखाद्या शेतकऱ्याचं कर्ज आहे 2,60,000 रुपये, मग वरचे 60,000 शेतकऱ्याला भरायचे। मग 60,000 भरत असताना त्याच्यामध्ये टप्पे पाडले जातील किंवा समजा तुम्ही 15,000 आज भरा, 15,000 2 महिन्यानं भरा किंवा 30,000 आता भरा, 3 महिन्यानं 30,000 भरा। काही शेतकरी म्हणतील नाही मी एकदम भरून देणार आहे, मग त्याच्यामध्ये एकाच वेळी। आणि जर टप्प्याटप्प्यात असेल तर जे काही टप्पे असतील त्या टप्प्यामध्ये किती रक्कम आणि कोणत्या तारखेला भरणार आहे त्याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी दिली जाणार आहे। त्यानंतरचं जे काही व्याज वगैरे असेल त्याच्याबद्दलची माहिती याच्यामध्ये असेल आणि पूर्णपणे प्रस्ताव तुमचा कधी समाप्त केला जाणार आहे त्याची माहिती या ठिकाणी दिली जाणार आहे। आणि अशा प्रकारच्या सर्व माहितीनुसार हा आपल्याला तडजोडीचा जो प्रस्ताव असेल हा प्रस्ताव बँकेकडे द्यावा लागणार आहे। तर प्रत्येक बँकेच्या माध्यमातून प्रस्ताव दिले जातील। आपण ज्या बँकेमध्ये आपलं थकीत कर्ज आहे त्या बँकेमध्ये भेटू शकता आणि जर तुम्हाला या प्रस्तावाचा नमुना हवा असेल तर तो प्रस्तावाचा नमुना देखील आपल्या माध्यमातून उपलब्ध करून दिला जाईल। बँकेच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही त्यांचं जे काही विथ एक फॉर्मॅट मधील नमुना असेल तो नमुना घेऊ शकता आणि दिलेली जी काही ओटीएस असेल ती ओटीएस जर तुम्हाला घ्यायची असेल तर ती ओटीएस घेऊ शकता। जे शेतकरी याच्यामध्ये इच्छुक होतील अशा शेतकऱ्याची माहिती सरकारकडे पाठवली जाईल आणि 2 लाखाच्या वरील रक्कम शेतकऱ्यांना भरल्याबरोबर बँकेच्या माध्यमातून सरकारला माहिती दिल्याबरोबर ताबडतोब त्या शेतकऱ्याला केवायसीची प्रक्रिया पार पाडली जाईल। केवायसी केल्यानंतर त्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी दिली जाणार आहे। तर मित्रांनो, 2 लाखाच्या वरील कर्जमाफीच्या संदर्भातील एक महत्त्वाचं असं अपडेट होतं। आपलं जर कर्ज खातं 2 लाखापेक्षा जास्त असेल तर आपली जी काही बँक शाखा असेल त्या शाखेमध्ये संपर्क करण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद।